अल्पमतीने निरूपण झालं. नियोजित आख्यान सांगतो. आख्यानाचा पसारा खूपच मोठा आहे, पण त्यात सारभूत जे आहे ते नक्की सांगते. आपल्याकडे कोणाचंही विश्वरूप दर्शन दिसणार नाही याची मी काळजी घेतो, आणि कोणालाही वारंवार घड्याळाकडे पाहायची इच्छा होणार नाही याची दक्षता घेतो. कारण काही जणांचं व्रत असतं, हो, घड्याळात 7 आणि पानात 10, घड्याळात 8 आणि अंथरुणाला 8. पण आता मुळात कीर्तन सुरू व्हायला थोडासा विलंब झाल्यामुळे मला संयोजकांनी थोडी सवलत दिली आहे, बुवा थोडा बोनस घ्या वेळेचा. पार्वती पते हर हर महादेव. आपण कैलास पर्वतावर जाऊया, कायमचं नाही, कल्पने तिथं काहीतरी घडतंय. काय घडतंय? आज मोठा विलक्षण प्रसंग आहे भगवान शंकरांच्या वरती. ज्या आसनावरती भगवान शंकर नित्य ध्यानाला बसायचे, आज त्याच आसनावरती भगवान शंकर अस्ताव्यस्त पसरलेला आहे. पाण्यातनं काढलेल्या मासोळी सारखे तळमळत आहेत. त्यांचा त्रिशूळ एका बाजूला, डमरू दुसऱ्या बाजूला, रुद्राक्षमाळा तिसऱ्या बाजूला, सर्पमाळा 4थ्या बाजूला, कमंडलू 5व्या बाजूला, व्याघ्रांबर 6व्या बाजूला, माथीचा चंद्र 7व्या बाजूला आणि हे 8व्या बाजूला. असं सगळं अस्ताव्यस्त समस्त प्रकरण झालेलं आहे. पार्वती देवी वारंवार येऊन भगवान शंकरांना विचारत आहे, अहो अरे मी कीर्तन काय होतंय तुम्हाला, काय होतंय सांगा. भगवान शंकर म्हणतायत, पार्वती मला काय होतंय हे तुला नाही सांगू शकत. नको नको, पण काय होतंय सांगण्यात तर खरं सांगू शकत नाही. असं कसं? असे लोक पत्नी आपल्या पतीचं वाटेल ते सहन करेल, पण निष्कारण लोळत पडेल तिला बघवणार नाही. जास्ती बोलत नाही, ज्याचं दुःख त्याला नाही. भगवान शंकर असे लोळतात आणि त्यात आत्मीयतेने पार्वती देवी विचारतात, अहो काय होतंय सांगा तर खरं. नाही, पार्वती मला कसंच होत आहे. कसंच म्हणजे काय? डोकं दुखतंय का? पित्त वाढलंय, बीपी कमी जास्त, पोट दुखतंय, कंबर दुखते, पाठ दुखतंय, पाय नाही नाही. कसंच आता कसंच तुला काय औषध आहे मला सांग. कसंच तुला काय औषध? एक पेशंट एका डॉक्टरकडे गेला. तुझ्या डॉक्टर साहेब मला कसंच होत. डॉक्टर म्हणतो त्याला आडवा घेतला, स्टेथोस्कोप काना इकडं तिकडं पाहता पाहता त्याच्या खिशावरती लावला. तो जरा जास्ती सुजला होता. डॉक्टरांनी परत विचारलं, नक्की सांगा तुला. नाही म्हणजे डॉक्टर काय होते सांगू शकत नाही, पण मला कसंच होत आहे. पुन्हा क्रॉनिक डिसीज आहे म्हणजे. तुमच्या तपासणीची फी 800 रुपये होती. हा म्हटलं 1000 घ्या पण मला बरं करा. डॉक्टरने त्याचा खिसा कमी करून आपला खिसा सुधरवला आणि लिहून दिलं, कसंच असं करा म्हणजे कुठेतरी केव्हा तरी जा, काहीतरी आणा, कशाबरोबर तरी उगाला आणि कुठेही लावा. आता कसं सजलं याच्यापेक्षा वेगळं काय औषध असेल? पार्वती देवी म्हणतात, अहो नक्की सांगा ना काय होतंय तुम्हाला.
जसं सांगता येईल पार्वती देवींना वेगळा संशय आहे. कसला की बहुतेक यांना लवेरिया झाला असा, कारण यांचे सगळे भक्त रसिक हो. मोहिनीच्या रूपावर भस्मासुर भाळला तसा सरला, तारुण मजला येते, तारुण मजला येते, कैलासी सवत काय सोमतीला. राम राम हरे हरे राम. मोहिनीच्या रूपावर एखादी सवत बिवत येते का? पार्वती देवी रडायला लागल्या, कासावीस झाल्या. तो दूतांनी बातमी आणली, आई साहेब येतात. कोण? दोन खडावा पवित्र शिखा श्री शोभे शुभ, तारुणी तू क्षणोक्षणी साधिशी जगाचे गीत, तुझे मी गाता गौरव रंगले आणि भजनी संगीत. नारदा मुनिवरा तुझे मी गाता गौरवगीत, रंगले आणि भजनी संगीत. नारदा सदा वसे नारायण, सदा वसे नारायण. कधी कुठे कळला मुनी करशी, कधी कुठे कळला मती अमुची कुंठी, तुझे मी गाता गौरवणी. रंगले भजनी संगीत. नारदा मुनिवरा नारायण नारायण नारायण. देवर्षी नारद या गादीचे मालक, अमेरिकेला कीर्तनात सहज बोललो, या गादीचे मालक देवर्षी नारद. एक श्रोते उठलो, हो बुवा तो गालीचा माझा आहे, तुला कीर्तन झालं की घेऊन जा. या गादीचे मालक याचा अर्थ ही जी कीर्तन परंपरा आहे, या कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद. या नारद या अगदी वेळेत आला. नारद म्हणजे ती वेळेतच येईल, कधी कधी वेळेच्या आधी पण येईल. कुठेच ते बघ कसे लोळत पडले. बरं आतापर्यंत झालं होतं असं की भगवान शंकरांची तब्येत बरी नाही म्हणून सगळे देव भेटून गेले, पण लांबून आपल्याला इन्फेक्शन व्हायला. नारद
गेले ते थेट भगवान शंकरांच्या शेजारी जाऊन बसले. फक्त असं असतं भगवान शंकर म्हणजे आला नारदा ये बैस. अहो म्हटलं बैस काय बैस कुठं म्हणजे सगळं तुम्ही व्यापून टाकले. जरा आवडा उठा बसा. कसे लोक अहो बरं दिसतं काय तेव्हा. अहो तुम्ही म्हणजे नटराज चैतन्याचा झरा नाही धबधबा. काय ऊर्जा आहे तुमची. पण हे असे म्लान दीन असे जय जय भगवान शंकर असे उठले हो शीळपणे डबल टायफॉइड बंद उठले. उठून बसले भगवान शंकर. देवा म्हणले काय अवस्था आहे. अहो काय झालंय तुम्हाला. काय झालंय. आणि इतक्या आपुलकीने विचारल्यानंतर भगवान शंकर नारदांच्या गळ्यातच पडले. नारदा तूच एक असा आहे की तुला सगळं मनातलं सांग. सगळं मनातलं हे नारदांचं वैशिष्ट्य आहे. आमच्या बाबतीत तेच होत. कीर्तनकार म्हटलं की सगळं इतकं भडाभडा बोलतात. पण ते जसं नारदांनी केलं तसंच करावं लागतं. जे आहे ते आता नारदांची आणखी काही वेगळी बाजू करायचा प्रयत्न केला तर गावोगावी आम्हाला मार खायची पाहिजे. नारदा तूच एक असा आहे की तुला सगळं मनातलं सांग. बोला म्हणजे काय होतंय बोला. म्हणजे त्याच्यावर काहीतरी उपचार तरी करता येतील. म्हणजे नारदा मला असं का होतंय सांगू तो. मी कशाला वेगळं सांगू. तू डोळे मिळ आणि ऐक. तुला काही ऐकू येते का. नारदांनी डोळे मिळले. तो काय हो सुंदर असे बासरीचे स्वर महाराजांच्या कानावर. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू. पारंपरिक भक्ती गीत म्हणतात. जुन्या लोकांना माहिती आहे. गोकुळामध्ये कृष्णावतार झालेला होता. आणि त्या कृष्णावतारामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या वृंदावनामध्ये जे वंशी वादन करत होते. त्या वंशी वादनाचा त्या बासरीचा स्वर तो ध्वनी जो आहे तो ध्वनी गोवर्धन पर्वताला वळसा घालून कैलासापर्यंत आला होता. बर भगवान शंकरांचं जे ध्यान आहे. भगवान शंकरांचं ध्यान हे सोहमचं ध्यान. सोहम हंसा अहम ब्रह्मास्मी अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. वृत्ती सगळ्या अंतर्मुख करून आतमध्ये जो ध्वनी आहे परावाणीतला जो ध्वनी आहे ज्याला अनाहत नाद असं म्हणतात. साऊंड विदाउट एनी स्ट्रोक. कोणत्याही आघाताशिवाय होणारा नाद त्याला अनाहत नाद असं म्हणतात. त्या अनाहत नादावरती भगवान शंकरांचं चित्त एकाग्र आहे. वृत्ती एकाग्र झालेली आहे. पण तोच अनाहत नाद अनाहत ध्वनी बाहेरून कानामध्ये शिरल्यामुळे
आतल्या त्या अंतर्नादावरती भगवान शंकरांचं चित्त एकाग्र होईना, ते ध्यान बिघडल्यामुळे त्या समाधीत अडथळा यायला लागल्यामुळे भगवान शंकर अस्वस्थ झाले होते. अहो, मोठ्यांची सगळी दुखणी मोठी होती. बरोबर नारदा, तू कुठून येतोय आता? मी जरा काढू दे. त्यामुळे भगवान शंकरांचं चित्त ध्यानावरती लागत नव्हतं म्हणून अस्वस्थ होते. भगवान शंकरांनी नारदांना विचारलं, म्हणजे नारदा तू कुठून आलास? नारद म्हणतो, देवा तो नाद जिथून येतोय ना तिथूनच मी येतोय. हो हो नारदा, तू वृंदावनात मग म्हटलं, नारदा तुझ्या पायाची धूळ दे रे मला जरा. तेवढं पाप मला कशाला लावत? बरं म्हटलं, ठीक आहे, तिथे स्वारीचं काय काय चाललंय ते तरी मला सांग. त्या क्रीडा कशा चाललेल्या त्याचं वर्णन करून सांग मला. त्यात बोल, काय काय चाललंय? नाही शकत, वर्णनच नाही करू. ज्याचे वर्णिका अवाडे श्रुती शास्त्रा मौन पडे, तेथे माझी वाचा किती पुढे करावया स्तुती. शेषा ऐसी धेंडे शिणली सहस्त्र तोंडे, तुका म्हणे महिपत्र सिंधून पुढे शाही. काय वर्णन करू त्याचं? काय बोलतोयस म्हणजे नारदा? एरवी अगदी एवढाचा जरी प्रसंग असेल तरी तेल तिखट मीठ मसाला लावून फोडण्या घेऊन 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 सांगतोस तू. अगदी घडलेल्या नसलेल्या गोष्टी सुद्धा त्याच्यात घुसरतील. आणि आता सत्य वर्णन कर म्हटलं तर तुझ्या वाचा बसली तुझी. तुला देवा वाचा बसण्यासारखंच ते आहे, नाही वर्णन करू. बर नारदा, एक करता येईल का? काय? मला घेऊनच जातो का तिथे? म्हणजे प्रश्नच पेटला. याची डोळा याची देवी बघित असते, अनुभवच नाही तरी नारद नारदा आता काय झालं? उठती आता काय नाही का म्हणतोय? म्हणजे देवा अहो तिथले कायदे आणि नियम फार कडक आहे, टर्म्स अँड कंडिशन्स. तिथे असं कोणी उठलं घुसला आतमध्ये असं नाहीये, फार कडक आहे तिथलं वातावरण. म्हणजे कडक काय? तिथे पुरुषांना जायला बंदी, पुरुषांना जायला बंदी. म्हणजे नारदा थापा मारायच्या तरी जरा चेतन नाही मारा. मगाशी तुला विचारलं कुठून आलाय तर तू म्हणलास तिथून आलो, आणि मला न्यायची वेळ आली तर म्हणतोस पुरुषांना जायला बंदी. काय बोलतोस? तेव्हा पुरुषांना जायला बंदी याचा अर्थ गृहस्थाश्रमी पुरुषांना जायला बंदी. माझ्यासारख्या अखंड ब्रह्मचार्याला नाही. पुरुषांना जायला मग म्हणजे बंदी कोणाला नाहीये असं विचार. बालकांना बंदी नाही, स्त्रियांना बंदी नाही, संन्याशांना बंदी. आता म्हणजे पिढीत मी बोलत नाही, मी बालक नाही, आधी पुरुष आहे, स्त्री नाही आणि संन्याशी तर नाही. आता या दोघांसोबत स्वभावानुसार पार्वती माता सोडू नाही तुला. जास्ती बोलत नाही. त्या पुढे एकतर त्या रिलॅक्स झाल्या. आपल्याला जी काही शंका होती तसे काही आमचे हे नाही. आमचे हे
आमचे अगदी धुतल्या तांदूळाचा. आता त्या बिचारीला एखाद्याला काय माहिती असतं की याचा तांदूळ कुठल्या पाण्यात धुतला गेला. पण भगवान शंकर पार्वती देवी म्हटल्या तरी मला वेगळी शंका होती. पण नारदा बरं झालं बाबा तू यांना वाचा फोडलीस. म्हणल्या अहो तुम्हाला वृंदावनात जायचं. आता म्हणल्या हो ना पण पार्वती पण हा नारद काळजी करू नका. तुम्हाला वृंदावनात एंट्री मिळेल याची व्यवस्था मी करतो. म्हणजे तुझ्याकडे फ्री पास आहे का? चला तुम्ही माझ्या बरोबर चला. म्हणून पार्वती देवींनी भगवान शंकरांचा हात पकडला. म्हणजे नारदा तू थांब इथे आत्ता यांना घेऊन आले घेऊन जा वृंदावन. आणि पार्वती देवी भगवान शंकरांना आपल्या अंतर्महलामध्ये आता ते सर्व स्त्री साम्राज्य पार्वती देवींचं ते सर्व स्त्री साम्राज्य त्यांच्या त्या आतल्या अंतर्ग्रहामध्ये आलं. साक्षात ही प्रकृती आहे लक्षात घ्या. अवघ्या विश्वाला नटवणारी ही आदि माया जगत जननी तिच्याकडे काय करून येईल. आणि सांगितलं तिथे उभे राहा. आता तुम्हाला आम्ही वृंदावनात जाण्याची व्यवस्था केली. मी हवा म्हणेपर्यंत हवायचं. आणि पार्वती देवी भगवान शंकरांना नटवायला लागली. भगवान शंकरांचा मस्तकावरचा तो जटा संभार पार्वती देवींनी मोकळा केला. तुम्हाला कैलासाच्या खाली का मोठी फणी घेतली पिंजरा. एवढं गुंतवळ निघालं. पार्वती देवी म्हणजे काय देवा एवढ्या जटा झाल्या. जरा एका युगात एकदा तरी नाहायचा. किती युगायुगांच्या आहे. आणि पार्वती देवींनी त्या केश संहाराची वेळी घालली. संभवमापती भोळा नटला. संभवमापती भोळा नटला. बघणाऱ्याला चक्कर येईल. जटा चुटेतून बांधून वेणी काजळ रेखी तिन्ही लोचनी कुंकुम रेखी भिवया मधुनी. एवढा टिळा लागला. 5 महिला पूर्ण दिसला पाहिजे सिग्नल. गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळा फेकून दिल्या. हिऱ्यांचे पाचूंचे मोत्यांचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या डिझाईनचे कंठे घातले गळ्यामध्ये. कानामध्ये कुंडल घातली झुले.
व्याघ्राचीन ते दूर फेकिले, कळकळ व्याघ्राची फेकून दिलं आणि ठेवणीतली साडी काढली, ज्याचं नाव सुद्धा अक्षर मुलांना स्त्रियांना माहिती असतं, गर्भरेशमी. जुन्या स्त्रियांना माहिती असतं, पाहिला आता म्युझियम मध्ये पाहिला राजा केळकर संग्रहालय. गर्भरेशमी वसनी नटले, ते गर्भरेशमी एवढं दिसत मॅचिंग कोंबडापर्यंत कंकणं घातली, 10 बोटांमध्ये 10 रत्नांच्या अंगठ्या, दंडाला ते काय वॉकी टॉकी काय म्हणतात, पायामध्ये पैंजण, कमरेला मेखाला, असं सगळं नटवलं. हो भगवान शंकर, भगवान शंकर असे उभे ठोंग्यासारखे असं सवय नाही हो एवढ्या पापडीची. दिगंबर नुसत्या पंगोटीवर. अहो म्हणजे थांबला तुम्हाला काय माहिती, कधी बघितले बायकोकडे नेमकं सदा आपले ब्रह्मानंदी करायला नाही. आम्हाला किती व्याप करावा लागतो आता कळेल तुम्हाला. लवकर आलं, कमरेची कट्यार काढली, त्याला धार दिली. भगवान शंकर म्हणजे हे बाई हे बोलायचं ना, कापलं बिपलं का उगत माझ्या नावाने होता. पण मुले तू करणार काय आहे, थांबा हो जरा. म्हणून पार्वती देवी ते परसत पुढे म्हणजे पार्वती हे काय 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 म्हणजे हे नको काढायला. अजून कितीही 50, 60, 70% जरी आरक्षण केलं सगळीकडे, तरी ब्रह्मदेवाने अजून हे 1% सुद्धा दिलं बघा म्हणजे नाही, त्याचं त्यालाच माहिती. म्हणजे हे काढलं पाहिजे. आता म्हणजे पार्वती हे राहू दे, हे काढल्यावर मी कसं दिसेल म्हणजे त्या टीव्हीतल्या सिरियल मधल्या ओम नमः शिवाय मध्ये शंकराचं बाकी सगळं हेच नाही शंकर बरं नाही दिसत. काढलं पाहिजे म्हणजे पार्वती देवी, नाही तर हे एवढं सगळं केलं त्याला अर्थच नाही म्हणणार. पण हे ठेवून मला जाऊ देऊ. याचं महत्व पूर्वी याच्या स्टाईल वरनं किती हजारी सरदार हे ओळखत असत. 1000, 3000, 5000, 10,000 सरदार मिशांच्या स्टाईल वरनं. आता घरात सुद्धा विचारत नाही हे कळत. सरदार दारोदार पार्वती मॉडर्न नाही, काळाची गरज, त्याला काही दोष नाही कोणाला. मी नोकरी सोडली त्यामुळे तुमच्या हे काढावं लागेल. नोकरी नको म्हणलं, मी हे काढणार नाही. ना वडील घरांना हाकून बाप मेला का म्हणते, मिशा काढतात बाप मेला का. आमच्या वडील म्हणजे खतरनाक होते असं. जय जय रघुवीर नाही म्हणजे पार्वती हे राहू दे, हे राहू दे. पार्वती देवी हुशार, त्यांचंही आपल्या पतीच्या या अलंकारावरती अतिशय प्रेम. मग केलं काय, जो डोईवरनं पदर घेतला होता भगवान शंकरांनी, तो पदर धरला आणि इथपर्यंत खाली. भगवान शंकर म्हणजे अगं पार्वती मला काही दिसतच नाहीये, ज्यासाठी जायचंय वृंदावनात ते दिसलंच नाही तर काय. मग पार्वती देवींनी तोंडावरनं पदर घेऊन समोरच कसं पाहायचं हे शिकवलं. तिकडं
राजस्थान, उदयपूर, जयपूर, जोधपूर त्या भागामध्ये जर गेलात तर त्या ज्या खानदानी स्त्रिया आहेत जिकडे घुंगट पद्धत आहे, बुरखा नाही बरं, बुरख्याला जाळी असते, घुंगट पद्धती आहे, त्या स्त्रिया स्वतःचा चेहरा दाखवत नाही पण समोरच्याच्या चेहऱ्यावरची रेष पाहतात. ती कलाच अलौकिक आहे. आणि भगवान शंकर तयार झाला. पार्वती देवी म्हणजे हे सगळं व्यवस्थित घेऊन यायचं बरं घरी, खेळणीतलं लुगडं नाही सगळं. भगवान शंकर निघाला तो दारामध्ये, नंदी उभाच. चला म्हणजे देवा चला, प्रथमग्रासी मक्षिका पाहता. अरे म्हणजे नंदी तू ओळखलंच मला? म्हणजे देवा तुम्हाला ओळखणार नाही तर कोणाला ओळखणार? भाऊ मालक कुठलाही वेश करून जरी बंगल्या बाहेर पडला तरी गाडीचा ड्रायव्हर त्याला बरोबर ओळखतो. आणि भगवान शंकर निघाले नंदीवर बसून. पुढे मार्ग दाखवायला देवर्षी नारद आणि मागे नंदीवर स्त्री वेशामध्ये, गोपी वेशामध्ये बसलेले भगवान शंकर. आकाशामध्ये विमानात बसून यक्ष, किन्नर, देव, गंधर्व हा अद्भुत रम्य सोहळा पाहताय. देवादिदेव, योग्यांचे योगीराज, वैराग्याचे मेरुमणी असलेले भगवान शंकर आज स्त्री वेश करून कुठे चालले? पदर घेतला आरुढ नंदीवर, ज्योतिबाईच्या पोटामध्ये होळीवरती पदर घेतला आरुढ नंदीवर. श्रीरंगाची मूर्ती झाला भोळा शिवशंकर, भोळा शिवशंकर झाला भोळा शिवशंकर. होळीवरती पदर घेतला आरुढ नंदीवर. होळीवरती पदर घेतला आरुढ नंदीवर. श्रीरंगाची मूर्ती झाला भोळा शिवशंकर, भोळा शिवशंकर झाला भोळा शिवशंकर. काय लागला आज शिवाला वृद्धपणीचा कळ, काय लागला आज शिवाला वृद्धपणीचा कळ. खिदळून उठले स्वर्गगणाची देवांचे मंडळ, हो देवांचे मंडळ, देवांचे मंडळ उठले देवांचे मंडळ. डोईवरती पदर घेतला आरुढ नंदीवर, डोईवरती पदर घेतला आरुढ नंदीवर. श्रीरंगाची मूर्ती झाला भोळा शिवशंकर, हो भोळा शिवशंकर झाला भोळा शिवशंकर. भोळा शिवशंकर जागला भोळा शिवशंकर जागला भोळा शिवशंकर, भोळा शिवशंकर जागला भोळा शिवशंकर. निघाले मंदाकिनीच्या पात्राला वळसा घालून चाललेले. तो त्या मंदाकिनीच्या पात्रामध्ये यांचे दोन चिरंजीव खेळत होते, षडानन आणि गजानन. षडानन म्हणजे कार्तिक स्वामी, 6 तोंड, 6 तोंडांना 12 डोळे. त्या 12च्या 12 डोळे रोखून तुम्ही पाहिलं. 12च्या 12 डोळे रोखून पाहिलं. हाक मारली म्हणजे मोरया. म्हणजे काय झालं? आई कुठे चालली रे? नंदीवर बसून. आपल्याला न नेता असं कधी झालं नाही. कुठे चालली आहे? मंगलमूर्तीने पाहिलं, बारीक डोळे, तीक्ष्ण नजर.
म्हणजे दादा पैज लाव 21 मोदकांची. ही आई नाही. अरे आईचे बघ ना ती आईचे की नाही नंदी कुठल्या दुसऱ्या बाईला भिल पाठीवर आपला नंदीच येतो. आणि ती बघ ना आईचीच साडी आहे की नाही. मागे नाही का सेल मधनं अगदी बाबांनी 500 रुपयाची साडी 50 रुपयाला. ती आईच आई रे आई नाहीये ती. कशावरनं म्हणतोस? अरे कशावरनं काय आपली आई कशी अशी आहे चवळीची शिकली तर ती बाई पाहिलीच घ्या. अखिल भारतीय अतिविशाल महिला मंडळाची अध्यक्ष. अरे खोरे म्हणजे मोरया तू म्हणतोयस ते खरं. मग ती बाई कोण आहे? एखादी ISIS ची एजंट तर नाही तालिबानची. थांबले शोधून का. आणि मंगलमूर्ती निघाले धावत 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 गेले. त्या नंदीच्या दुडक्या चालीमध्ये भगवान शंकरांना निद्रा लागली. यत्र यत्र मनोयामी तत्र तत्र समाधी. समाधी अवस्थेमध्ये त्यांना कल्पना नाही पाठीमागून काय आपत्ती आली. ते मंगलमूर्ती मागे आले धावत आपल्या सोंडेतनं भगवान शंकरांच्या पदरामध्ये जो वारा फुंकला तो पदर वाऱ्यावरती उडला. मंगलमूर्ती शीड मारली सोंडेतनं आणि हात मारले. अरे दादा अरे हे तर आपले बाबा आहे. आता ती जी काही शीड मारली सोंडेतनं ते दरी कंदरीमध्ये सगळे असलेले भूत प्रेत पिशाच शाकिनी टाकिणी जे भयंकर गणगंधर्व सगळे जे बसलेले होते त्यांना वाटलं सेनापतींनी आपल्याला कॉल केलेला आहे आरशाने. सगळे जे होईल नावात समोर आले भगवान शंकरांचा हा अवतार पाहिल्यावर सगळ्यांनी बघवे ना. एरवी विरक्त असलेल्या अंगाला राख वाचलेले भगवान आज डोळ्यात काजळ गालाला लाली तोंडाला ते लिपस्टिक लाल काय लावले सगळ्यांनी माना. मंगलमूर्ती पुढे आले म्हणजे बाबा हे काय प्रकार आहे असं करून कुठे चाललं. अरे म्हणजे मोरया ते जरा माझं खाजगी हे असं करून शोभत का तुम्हाला? हे काही नाही. आम्ही येणार आम्ही तुमच्या बरोबर येणार जिथं तुम्ही चाललाय तिथे. नाही तर मारामाऱ्या करायला रस्ते उकरायला फोडायला दुकानं जाळायला आम्ही आणि आतमध्ये बसून खायला प्यायला तुम्ही. ते काय नाही आम्ही येणार. आम्ही पडेल. आता आली का पाहिजे. नारदाने सांगितलं देवा फक्त तुम्हाला एकट्याला न्यायचा आपला काळ आहे. ही भूतावर मी येणार नाही. भगवान शंकर म्हणजे असं करूया आपण कॉम्प्रोमाइज करूया. कारण मी जिथे चाललेलो आहे ती जागा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तुम्हाला तिथे आतमध्ये येताच येणार प्रवेशच नाही. पण आतला जो सोहळा आहे तो तुम्हाला बाहेरनं बघण्याची व्यवस्था मी करेन. आणि मग सगळ्यांना बरोबर नेऊन भगवान शंकरांनी सीताफळीच्या वनामध्ये लपवलं आणि भगवान शंकर आणि देवर्षी नारद दोघेच जण फक्त आतमध्ये वृंदावनात. वातावरण पाहिलं भगवान शंकरांनी तिथे धूळ आपल्या मस्तकाला आपल्या अंगाला घातली. हो आपल्या नारदा स्वारी कधी येईल? त्यांना काय माहिती तुम्ही येणार. आकाशावर ज्या वेळेला केशरी भगवे नारिंगी गुलाबी रंग येतात ना अशा समयाला स्वारी आपण जरा इथे थांबणार. कदंबाच्या वृक्षाखाली दोघं जण बसले.
जशी सायंकाळची तो गोरज मुहूर्त झाला, गोप गोपी तिथे यायला लागले, त्या निधीवनाकडे यायला लागले. प्रत्येक गोपी आणि भगवान शंकर ती गोपी तुम्ही स्त्री वेश करून आलाय म्हटल्यानंतर तोही काही स्त्री वेशच करून येईल. त्या गोप गोपी विजाय खेळताय. उमनी खेळती बाळते पल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, सुवनाथा सवे ते करीती विहार. गोपाल कृष्ण भगवान. आणि करता करता गोपाल कृष्ण आले. थोडा गोपींचे डोळे झाकतायत, कोणाची वेणी मोडतायत, कोणाचा पदर ओढतायत, थोड्या करतायत. दुरदूर दुरदूर धावत आलेली ती 8 वर्षाची मुलगी, पायामध्ये ब्रिदांचे तोरण, पितांबर धारण केलेला, कमरेला नील वर्णाचा शेला बांधलेला आहे, त्याच्यामध्ये मुरली फोडली, गळ्यामध्ये हिऱ्यांच्या मोत्यांच्या कौस्तुभांच्या माळा घातलेल्या, दंडामध्ये बाजूबंद, मनगटामध्ये कड्या, बोटांमध्ये, कानामध्ये कुंडल, गालावरती त्या कुंडलांची प्रभा फाटलेली, शुकासारखी नासिका, हरणासारखे डोळे, भव्य कपाळ, त्याच्यामध्ये कस्तुरी तिलक लावलेला मयूर पिच्छाचा मुकुट. सगळ नीरद श्याम तनू नवरत्न जगत संवर्ण तिलक केशरी गंध हरी हा आनंदाचा गंध, आनंदाचा गंध तुम्हा पुढे गोपाल कृष्णांनी आपल्या कमरेची मुरली काढली, शेऱ्यामध्ये ठेवलेली, डावा पायाला गळफा घालून उजवा पाय घातला, मुरली डावीकडे आणली आणि त्या मुरली मधून जसे रास गरब्याचे स्वर आळवायला सुरुवात केली. सगळ्या गोप गोपी सजग झाल्या आणि त्यांनी तिथे ठेवलेल्या टिपऱ्या उचलल्या आणि त्या गोपाल कृष्णांच्या भोवती फेर धरून नाचायला लागले. वृंदावन बागमान जमुना घाटमान, वृंदावन बागमान जमुना घाटमान, वृंदावन बागमान जमुना घाटमान, एक एक गोपियानी एक एक तानजी, एक एक गोपियानी एक एक तानजी, वचमाते वचमाते बंसी बजाने, वृंदावन बागमान जमुना घाटमान, माझी डोळ्यात रंगत नहीं भाई नगर पर, केसरियो रंगत नहीं भाई नगर पर, केसरियो रंगत नहीं भाइयो तने लायो तने लायो लायो, केसरियो केसरियो रंगत नहीं सुंदर प्रकारे तो रास गरबा खेळताय. त्याची मजाच काय. मी खरं सांगू का, ते गुजरात कडेच तो आनंद आहे बरं. आपल्या इकडे त्याची भ्रष्ट नक्कल, डिस्को दांडिया, आणि त्यांनी इतका अनाचार चाललाय, जास्त बोलत नाही, विषय भरतीकडे. वास्तविक भलं तिकडं जायला पाहिजे, पण आपल्याकडे काय होतं,
आपण काय करू महाराष्ट्रीयन याचा काही हिशोबच नाही. आपलं ठेवलंय गुंडाळून आणि दुसऱ्याला घेत आहेत पाहून. तो सुंदर तो रासगर्भा चालू. भगवान शंकरांची चुळबुळ सुरू झाली. भगवान शंकर म्हणजे नारदा करू करे मी नाचायला. नारद म्हणजे देवा ते करत आपलं काम नाही. आपण बघाय आपला ऍक्टिव्ह पार्ट नाहीये, पॅसिव्ह पार्ट आहे. आपल्याला गाणी जमणार नारदा नटराज म्हणतात मला. हो पण ते कुठं कैलासावर. तुमचा कसा सोलो डान्स आहे, हा फोक डान्स सगळ्यांना घेऊन दोन पावलं टाकतात. दोन इथं यायचं गरबा करायचा नाही असं कसं. म्हणजे काशीत येऊन गंगेत स्नान न केले जातात. भगवान शंकर दोन पावलं. आता ते अगदीच गाडीवर आले. नारद म्हणजे देवा ठीक आहे आता जात आहे तर बेस्ट ऑफ लक. तिथे त्या टिकड्या ठेवलेल्या आहेत त्या दोनच उचला मोळीच्या मोळी घेऊन आणि आवडताना देता ते आता ताकद लावून मी निघतो. आणि तुम्हाला इथे कोणी आणलंय म्हणल्यानंतर माझं नाव सांगणार. भगवान शंकर मुळच आवडत उठले, तिकड्या घेतले आणि त्या गोपगोपी जे नृत्य करत होते त्याच्या बरोबर मध्ये. आता प्रॉब्लेम असा व्हायला लागला त्या गोपींची टिकडी खाली त्यांची टिकडी होती. त्या गोपींचा उजवं पाऊल पुढे त्यांचं डावं. ते सगळं कठीण बिघडायला लागलं. सगळं गणितच बिघडायला सुकायला लागलं. त्या गोपींची एवढी एवढी सुंदर पावलं मेहंदी अलता वगैरे लावले त्याच्यावरती भगवान शंकरांचा पाय पडायला पावलं चेचायला लागली. टिपऱ्या डोक्यात बसायला लागल्या. त्या गोपींच्या हाताने राहायला लागल्या. पण त्या देहभान ब्रह्मानंदी काढायला लागली. पण गोपाल कृष्णांच्या लक्षात आलं ते काहीतरी गणित चुकतंय, काहीतरी गणित चुकतंय. काय चुकतंय? मुरली वाजवता वाजवता एक एक गोपी ज्यावेळेला समोर जायला लागली ही गोपी समोर अगं बंबसच्या महापुरुष गोपाल कृष्णांच्या लक्षात आलं आज काहीतरी वेगळी स्वारी सब देवल नाही भोलेनाथ महादेव. गोपाल कृष्णांना असं वाटलं मुरली फेकून द्यावी, धावत जाऊन कडकडून. पण म्हणजे असं म्हणजे मला कृष्ण म्हणतात कर्षती ती कृष्ण. तुमचं खरं रूप जोपर्यंत उघडं करत नाही तोपर्यंत मी खरा. आणि गोपाल कृष्णांनी त्याच मुरलीमधून शिवतांडवाचे स्वर हलवायला सुरुवात आणि अत्यंत भयंकर असं प्रलयंकारी नृत्य भगवान शंकरांनी त्या ठिकाणी केलं. भगवान गोपाल कृष्णांनी आता ते वर्णन करायला आपल्याला सांगते पण मी इथेच थांबवतो. 8:30 होऊन गेले आणि अखेर भगवान शंकरांच्या प्रेमाखातर त्या ठिकाणी गोपाल कृष्णांच्या प्रेमाखातर भगवान शंकरांची स्थापना गोपाल कृष्णांनी त्या ठिकाणी वृंदावनात केली. ज्याला गोपेश्वर महादेव असे म्हणतात. अजूनही या प्रसंगाची साक्ष म्हणून वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेव आहे आणि त्या गोपेश्वर महादेवाला पूजा करताना स्त्री वेश दिला जातो. जगातला एकमेव महादेव असा आहे की ज्या ठिकाणी गोपीच्या रूपामध्ये भगवान शंकर.
असा गोपेश्वर महादेव जो गोपाल कृष्णांच्या प्रेमाखातर गोपी होऊन वृंदावनात आला, असा गोपेश्वर महादेव सर्व भक्तगणांना आशीर्वाद कृपारूप हो, हाच आशय मनामध्ये ठेवून आपल्या पूर्वपदामध्ये म्हणतात भज भज भवजलनि माझी मनुजा शिवा